कोरोनाच्या काळामध्ये म्हणले मला जरा त्रास व्हायला लागलाय. डॉक्टर म्हणले भाऊ तुम्हाला कोरोनाची टेस्ट करावं लागेल. त्यांचा रिपोर्ट डायरेक्ट भावस्कर डॉक्टरला सांगितलं का पेशंट पॉझिटिव्ह निघाले. आणि ॲडमिट केलं, तिथं ऑक्सिजन लावलं, तिथं जास्त त्रास व्हायला लागला मला. त्या म्हणजे तो 15 दिवस यांना हॉस्पिटलमध्ये होते ना हे, तेव्हा तो काळच खूप डेंजर होता. ते म्हणले इथं काय त्यांना ते पुण्याला झालावं लागलं. परिस्थिती नाजूक आहे, वाचला पाहिजे ना आमचा माणूस. असं करून दादांकडे गाव सगळं गेलं. दादांना विनंती करत होती. दादा म्हणले अरे तुम्ही येण्यापेक्षा माझा माणूस येतो. दादांचा फोन आले त्यानंतर मला 10-15 मिनिटात पुण्याला मला नेलं. माझे नातेवाईक माझ्या संग नव्हतं, कोणीच नव्हतं. माझे दादा, माझे गावातले 10-15 जण. माझी परिस्थिती नव्हती एवढे पैसे खर्च करायचे. तिथं फोन करून सांगितलं किती हे जाऊ द्या, पैसे जात, प्रयत्न चालू ठेवा, काय मी आहे. 10 दिवस आहे ना, मला अन्न म्हणजे काय ते माहीतच नव्हतं. बाटल्यासारख्या चालू होत्या. मनात मस्त विचारायचं आता आपण काय संपलोय बा, आपण तर आता जाणारच आहे. घरची देवाची आपली नावं चालू होती, झोप नसायची. खूप म्हणजे मनात काय काय विचार यायचे. दादा रोज मला फोन करायचे, बाळासाहेब कसं काय वाटतंय. दादांचा फोन आला का मला जरा आनंद व्हायचा. तिथं दादा मला दिवसातून 4 वेळा फोन करायचे का बरा आहे आता तू घाबरू नको. लाजच्या स्टेपला असून दादांनी आम्हाला घरी आणले. खरंच मी सांगते, माझे सौभाग्य त्यांच्यामुळे आले माझ्या. खरं मी सांगते, माझ्यासाठी तर आलेत पण दुसऱ्यांसाठी पण दादा वेळेला धावून जातात. म्हणजे कधी पण धावून येणारा माणूस येतो खरंच असे दादा. पुण्याच्या पूर्व भागातील 1938 पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे. स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्समध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे. हडपसर, गाडी तळ व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट द्या.